तुम्ही या त्याच्यासोबत. मी नवीन आहे, तो माझ्याकडे येणारच नाही म्हणून तुम्हाला या म्हटलं. अरे प्रेमाने घ्या, कांद्यावर घ्या. तुला बक्षीस देणार बेटा. चॉकलेट पाहिजे का? हे पहा किती वय आहे त्याचं. पकड इकडे. किती वय आहे? 2.5 वर्ष. नाव काय? परिणाम गौतम संकल्प. 9 महिन्यानंतर जन्म झाला का आधी झालं? 9 महिन्यानंतर. हां. डिलिव्हरी कसं होतं? नॉर्मल वगैरे? नॉर्मल. किती होतं माझं जन्म करा? वजन केलं नाही. हा पहा, हे खूप पाहतात. वजन म्हणजे आपलं डॉक्टर यातच म्हटलं ना, डॉक्टर कोणी असो, मुलांच्या जन्माचं वजन माहीत करून घेणं हक्क आहे प्रत्येक आईच्या, वडिलांच्या, आजी आजोबाच्या. किती याचे वजन? आता 8 किलो आहे. आणि वय किती म्हटलं? 2.5 वर्ष. 2 आणि 8. 2.5. बाबूया थकली का एवढं लवकर? थांब ना, पकड ना बेटा. डोक्याचे केल कसं करायचं? हे सेंटीमीटर असतं एक तरफ, दुसरं तरफ इंचेस. परवा माझ्या विद्यापीठमध्ये असलेल्या बालवाडीमध्ये 300 पालकांना आधी मी नुसतं भाषण देत होतं, ते हो म्हणून जात होतं. या वर्षी आमच्याकडे बालवाडीमध्ये 90% मुलं कुपोषित आहे. मला खूप वाईट वाटलं. मी माझ्या बालवाडीमध्ये असलेले मुलं 90%. मग पालकांना बोलवलं, चांगलं ट्रीटमेंट दिला. मग नंतर आई बाबांना आपल्या मुलांचं पडताळणी करा म्हटलं. सगळे 90% पालक शिकलो होता. इंचेस घेतला आणि इंचेसवर मोजला. इंचेसवर नाहीये, छोटे बारीक नंबर असते सेंटीमीटरवर. आता मोजूया किती सेंटीमीटर याचं आहे. कसं मोजायचं? हे सेंटीमीटरचं 1च्या इकडे धरायचं आणि असं हे फिरवत जायचं. फिरवल्यानंतर हे मुलाला त्रास द्यायची नाही म्हणून काय करायचं? त्याच्या काय सेंटरमध्ये ठेवायचं. इकडे टोक कुठं असतात? काय मुलांना वर असतं, इकडे टोक इकडे असं ठेवायचं. जोडायचं. 45.5 सेंटीमीटर किती आहे? लिहा ना, लिहून घ्या ना तुम्ही. म्हणजे जे शिकलेलं आई आहे, बाबा आहे, पेपर आणलेलं 2.5 वर्षामध्ये 49 सेंटीमीटर. मेंदूच्या डोक्याचे गेट 49 पाहिजे. ह्याचा आहे 45 किती म्हणतो मी सर? 45.5. किती कमी आहे? नियरली 3.5. नियरली 4 सेंटीमीटर कमी आहे. लक्षात घ्या. आपण सकाळी उठून काय करते बघा, भगवानकडे जाऊन आलं, पुन्हा 4 कुंकुम दिसत. भगवानला काय सांगितलं? भगवान माझ्या मुलाला आरोग्यदायी ठेवा. भगवान तिथे हसत असतात. मी केव्हा सांगणार? एवढ्या लोकांच्या कसं सांभाळ